शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आज आमचे मित्र शैलेश वेद पाठक यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. त्यांच्या प्लॉटमध्ये पाठीमागच्या 16 तारखेला म्हणजे 16 जुलै रोजी आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे की त्या व्हिडिओमध्ये साधारणपणे आपला हा प्लॉट 5 पानावरती आहे आणि प्लॉटला 45 दिवस कंप्लीट झाले होते. पण त्यानंतर आपण आल्यानंतर या प्लॉटमध्ये आपण काय केलं तर पोंगाभरणी एक दिली. पोंगाभरणी दिल्यानंतर जी काही ह्याच्यावरती डिफिशियन्सी दिसत होती म्हणजे एक्झाम्पल मॅग्नेशियमची आणि फॉस्फरसची डिफिशियन्सी दिसत होती. मग ह्या डिफिशियन्सीसाठी आपण त्याला ट्रीटमेंट दिली आणि आज 16 दिवस तिथून कंप्लीट झाले. मग 16 दिवसामध्ये जर तुम्ही या प्लॉटमध्ये बदल बघत असला तर एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट या प्लॉटला आलेला आहे. त्याचबरोबर महत्वाचा विषय सांगायचा म्हणजे की याला आपण 16 दिवसामध्ये 5 पानं आपली निघालेली आहेत. जर वर्षभरामध्ये केळी पिकाचा जर विचार केला तर त्या केळी पिकामध्ये साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येक 5 दिवसाला एक पान निघतं. पावसाळी दिवसामध्ये साधारणपणे प्रत्येक 7 दिवसाला एक पान निघतं आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येक 9 दिवसाला एक पान निघतं. तरी पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर ट्रीटमेंट व्यवस्थित दिली असल्या कारणामुळं आपण जर बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक 3 दिवसाला एक पान निघलेलं आहे. मग हे असं पान निघण्याचं कारण काय तर त्याला आपण सूक्ष्म अभ्यास करून की कोणती कमतरता आहे आणि कोणती अवस्था आहे त्या अवस्थेनुसार आपण याला ट्रीटमेंट दिली. त्या ट्रीटमेंटनुसार आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटला. आज या प्लॉटला 60वा दिवस आहे. या 60व्या दिवसाच्या पुढे इथून आपल्याला दुसरी पोंगाभरणी करायची आहे. ती पोंगाभरणी करताना साधारणपणे 250 लिटर पाण्याला 250 ml आयडॉल, साधारणपणे 5 ग्रॅम प्रोजिपचा GA आणि त्याच्यामध्ये PMX झिंक 250 ग्रॅम आणि कॅल्शियम नायट्रेट साधारणपणे 500 ग्रॅम हे मिश्रण 200 मिली प्रति झाड अशा हिशोबाने आपल्याला वापरून पोंगाभरणी दुसरी करत आहोत. आणि त्याचबरोबर या अवस्थेमध्ये जर आजचा दिवस बघितला तर 60वा दिवस आहे. 60व्या दिवसाच्या मानानं आता त्याचा खाली गाठ बनण्याची अवस्था चालू आहे. या गाठ बनण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि त्याच्या पाठोपाठ कॅल्शियम असे 3 अन्नद्रव्य सगळ्यात जास्त गरजेचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर ड्रिप मधून साधारणपणे 5 किलो 1261 आणि त्याच्यामध्येच न्यूट्रिपोल DF 1 लिटर अशा पद्धतीने ड्रिप मधून डोस देणार आहोत. आणि त्याला या अवस्थेमध्ये दुसरा डोस सलग जर तर त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, बोरॉन 1 किलो आणि PDI 1 लिटर अशा पद्धतीने ड्रिपने देणार आहोत. म्हणजे 1 पोंगाभरणी आणि 2 ड्रिपचे डोस. इथून पुढे ह्या पिरियडमध्ये 60 दिवसापासून साधारणपणे 75 दिवसापर्यंत ही जर आपण प्रोसेस केली तर याच्यामध्ये पुढच्या 15 दिवसामध्ये आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की प्लॉटने कशा पद्धतीने ग्रोथ घेतलेली आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्याच्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये जर प्लॉट निर्यातक्षम आपल्याला बनवायचा असेल तर 100% तुम्ही आमच्या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि याचबरोबर आपण पोलन ट्रीटमेंट देऊन 100% कमी खर्चामध्ये आपण निर्यातक्षम केळी बनवू शकतो याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि तिथं तुमचं ज्या काही अडचणी असतील ते सांगा. धन्यवाद.